मुंबई के आज़ाद मैदान में नवीन अखिल महाराष्ट्र मथाड़ी ट्रांसपोर्ट और जनरल कामगार संगठन के बैनर तले कामगारों का आंदोलन जारी है। करीब 50 कामगार 15 अगस्त से अपनी विभिन्न मांगों को लेकर धरने पर बैठे हैं। आंदोलनकारियों का कहना है कि उन्हें बिना नोटिस के काम से हटा दिया गया है, जबकि कई कर्मचारियों का लंबे समय से वेतन भी बकाया है। उनका कहना है कि उन्हें कम वेतन देकर काम कराया गया और बाद में नौकरी से निकाल दिया गया। आंदोलन में बेस्ट बस से जुड़े कर्मचारी और मथाड़ी कामगार भी शामिल है। प्रदर्शनकारियों का कहना है कि अपनी समस्याओं को लेकर उन्होंने शासन और संबंधित मंत्रियों से मदद की मांग की, लेकिन अब तक कोई ठोस समाधान नहीं मिला। कामगारों की मांग है कि बकाया वेतन का भुगतान किया जाए, नौकरी से निकाले गए कर्मचारियों को दोबारा काम पर लिया जाए और उनकी समस्याओं का स्थायी समाधान किया जाए। आंदोलनकारियों ने साफ कहा है कि जब तक उनकी मांगें पूरी नहीं होती तब तक वे आज़ाद मैदान से नहीं हटेंगे। मी जेव्हा गर्भावस्थेत होती तेव्हा मी लाईट ड्युटीची मागणी केली होती, तर मला लाईट ड्युटी न देता अपशब्द वापरले गेले होते। त्यानंतर माझे 6 महिने संपले। 6 महिन्यानंतर माझी जी प्रसूती रजा जी संपते त्याच्यानंतर मला रिजॉईन करून नाही घेतलं। माझ्यासोबत अजूनही महिला आहेत ज्यांना प्रसूती रजेनंतर रिजॉईन करून नाही घेतले। परत सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसेस आहेत आणि बेनिफिट दिलेले नाहीयेत काही महिलांना। त्याचप्रमाणे 20-20 हजार रुपये डिपॉझिट सिक्युरिटी अमाउंट म्हणून घेतलेली आहे मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड या कंपनीने। ते बेस्ट ठेकेदार किती दिवस त्यांना लाडवून ठेवणार आहेत काय माहिती नाही, पण आम्ही नवीन अखिल माथाडी आमचे संघटनेचे जे सरचिटणीस बसलेत प्रदीप मगरे सर, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाहीये। आम्ही याच ठिकाणी बसलेलो आहोत आणि अजून काही महिलांचे प्रश्न असतील बीएसटी मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये, त्या महिलांनी बाहेर पडावं, त्यांनी उतरावं, स्वतःच्या हक्कासाठी लढावं। आंदोलन आम्ही आमच्या कामावर आम्हाला बेकायदेशीर पद्धतीने आम्हाला कामावून काढून टाकले बिना नोटीसचं, आणि आम्हाला जातीभेदपणा प्रमाण आमच्यावर वाढल्या गेल्यामुळे आम्ही आवाज उठवायला गेलो आमच्या हक्कासाठी। तर त्यांना वाटलं की हे लोक आता जास्त बोलायला लागले हे ते, म्हणून त्यांनी आम्हाला कामावून काढून टाकलं। आरसी पोलीस स्टेशनला पण तक्रार दिलेली आहे, पण तिथूनही काही त्यांनी निर्णय नाही आमचा हे केलाय, नोटीस आमचं काही त्यांनी पुढे हे नाही केलं। आणि मंत्रालयामध्ये पण आम्ही गेलो होतो, कामगार मंत्र्यांशी पण आम्ही भेटलो, तेही बोलले की आरसीएफ यांना आम्ही हे करतो, पण अजूनही त्यांनीही पुढे काही नोंद घेतली नाही कुठल्या बाबतीची। माझं नाव माधुरी परशुराम समुद्र, आरसीएफ हॉस्पिटल चेंबूर येथे मी सफाई कामगार म्हणून कर्तव्यशील होते। आता मी चेंबूर मध्ये राहते।